नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना याविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत। अन्नपूर्णा योजनेमध्ये कोण लाभ घेऊ शकतो, कोणाला अर्ज करता येतो, कोणती लोक लाभार्थी असू शकतात, कोणत्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे, याविषयी संपूर्ण आणि सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा केली। आता या योजनेच्या अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला 3 सिलेंडर गॅस मोफत मिळणार आहे अशी घोषणा आहे। परंतु मित्रांनो, या योजनेचा सखोल अभ्यास केल्यानंतर असं माहिती मिळाली की या योजनेसाठी लाभ घेणारी व्यक्ती ही 2 रेशन कार्ड धारक असणार आहेत। आता समजा ज्या लोकांकडे पिवळं रेशन कार्ड आहे किंवा ज्या लोकांकडे केशरी रेशन कार्ड, 2 रेशन कार्ड म्हणजे पिवळं रेशन कार्ड आणि केशरी रेशन कार्ड असणाऱ्या लाभार्थ्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे। आता ज्या लोकांचं पांढरं रेशन कार्ड आहे ती लोक किंवा ते कुटुंब या योजनेतून बाद आहे। या 2 रेशन कार्ड ज्या लोकांकडे असेल, म्हणजे एक जरी रेशन कार्ड, पिवळं रेशन कार्ड किंवा केशरी रेशन कार्ड जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र असणार आहात। आता मित्रांनो, ह्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर कुटुंब कसं तयार होतं, समजा आता एका कुटुंबामध्ये 2 सिलेंडर गॅस असतील तर कुटुंब कसं तयार होतं, तर शासनाने हे जे कुटुंब आहे हे एका रेशन कार्डवरती जेवढेही नावं आहेत, समजा एक रेशन कार्ड आहे आणि त्याच्यामध्ये 10 लोकांची नावं आहेत, परंतु त्या 10 लोकांपैकी 2 कुटुंब वेगळे राहतात, म्हणजे 2 कुटुंब आहेत छोटे छोटे त्या रेशन कार्डमध्ये। रेशन कार्ड मात्र एकच आहे परंतु सिलेंडर गॅस 2 आहेत। तर अशा वेळेस सरकार काय करणार आहे की त्या पूर्ण 10च्या 10 मिळून एक रेशन कार्ड असणारे एक कुटुंब असणारे, म्हणजेच मित्रांनो एका रेशन कार्डवरती 3 सिलेंडर गॅस तुम्हाला मिळणार आहेत, पिवळं रेशन कार्ड किंवा केशरी रेशन कार्ड। आणि त्यानंतरचा पुढचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा की आता या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर कसा घ्यायचा। तर मित्रांनो, या योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर सर्वप्रथम तुम्हाला काय करावं लागणार आहे, ते जे 3 गॅस सिलेंडर तुम्हाला मिळणार आहेत ते तुम्हाला पहिल्यांदा खरेदी करावे लागणार आहेत। म्हणजे तुम्ही जे नियमित जे गॅस घेताय किंवा सिलेंडर घेताय ते तुम्हाला घ्यायचं आहे। तुम्हाला काय करायचं आहे, गॅस एजन्सीकडे किंवा ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला गॅसची ऑर्डर करायची आहे। 3 गॅस तुम्हाला मागवायचे आहेत। तुम्ही एकदाच मागवा किंवा टप्प्याटप्प्याने मागवा, पण मात्र तुम्हाला त्या 3 गॅसच्या बदल्यात स्वतः पैसे द्यावे लागणार आहेत। आणि यानंतर ज्यावेळेस या योजनेचा GR प्रसिद्ध होईल त्यामध्ये सर्व निकष दिले जातील। महाराष्ट्र शासनाने आत्तापर्यंत अन्नपूर्णा योजनेसाठी कोणत्याही प्रकारचे निकष ठरवलेले नाहीत। फक्त मिळालेल्या माहितीनुसार तुम्हाला पहिल्यांदा या गॅससाठी किंवा ह्या सिलेंडरसाठी पैसे मोजावे लागतील। पैसे मोजवल्यानंतर तुम्हाला तो फॉर्म भरावा लागणार आहे। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा जो फॉर्म आहे तो भरावा लागणार आहे। सर्व डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होणार। तर कोणते कागदपत्र लागतात हे सुद्धा शासनाने आणखी सांगितलेलं नाही आहे। तुम्हाला फक्त एवढं सांगितलं शासनाने की केशरी आणि पिवळं रेशन कार्ड ज्यांचं आहे त्या कुटुंबातील प्रत्येक कुटुंबाला, प्रत्येक गॅस मागे नाही, प्रत्येक कुटुंबाला 3 गॅस मोफत दिले जाणार आहे। याचा फायदा महिलांना 100% होणार आहे। परंतु कोणती लोक या योजनेसाठी पात्र असणार आहेत, कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत, कोणते निकष असणार आहेत, याविषयी अद्यापही शासनाने कोणत्याही प्रकारची सूचना दिलेली नाहीत। मात्र मिळालेल्या माहितीनुसार तुम्हाला पहिल्यांदा जे सिलेंडर आहेत हे खरेदी करावे लागणार आहेत, नंतर तुम्हाला फॉर्म भरावा लागणार आहेत। सर्व कागदपत्र चेक करून तुम्हाला त्याचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये आधारच्या बेसवरती महाडीबीटीच्या माध्यमातून हे पैसे तुमच्या अकाउंटला येणार आहेत। मित्रांनो, शासन जेव्हा या संदर्भात निकष ठरवेल, नियम ठरवेल, कशा पद्धतीने कोणतं कुटुंब लाभ घेऊ शकतो याविषयी ज्यावेळेस अधिकृत शासन निर्णय येईल त्यावेळेस नक्कीच आपण आपल्या चॅनलवरती त्या संदर्भात व्हिडिओ बनवणार आहोत। अशा पद्धतीने अन्नपूर्णा योजना
प्राथमिक स्वरूपाची जनतेसमोर शासनाने आणलेली आहे। अशा पद्धतीने मित्रांनो अन्नपूर्णा योजनेविषयी संपूर्ण सविस्तर मिळालेल्या माहितीनुसार सर्व काही समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे। सदर माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।